शशिकांत शिंदेचं नाव जाहीर होणार हे ज्यावेळेला निश्चित झालं त्यावेळेला उदयनराजेंनी एक संकेत दिले होते की त्यांनी तयारीत राहावं आणि आम्ही काही गोष्टी आता ओपन करणार आहोत. नमस्कार, मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातलं प्रचाराचं रान आता चांगलंच पेटलंय, परंतु अजून त्याने वेग पकडला नाही. उदयनराजेने जी सुरुवात केली, उदयनराजे भोसलेंनी जी सुरुवात केली, तिकीट मिळायच्या आधीपासून त्याने जिल्हा पिंजून काढला होता. आता तिकीट जाहीर झाल्यानंतर अर्ज भरणे, छाननी वगैरे आता संपले आणि त्यांच्या प्रचारानं चांगला जोर पकडलाय. ठिकठिकाणी बैठका, मेळावे, भाषणं होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदे यांनी पण प्रचाराला सुरुवात केली. पालीच्या खंडोबाला नारळ फोडून तिथं कराड, पाटणचे नेते मंडळी उपस्थित होते. प्रचाराला अजून म्हणावी अशी गती आलेली नाही, परंतु आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे. महाविकास आघाडीनं सुरुवातीला जोरदार मेळावे वगैरे घेतले. 38 पक्ष संघटना त्यांच्याबरोबर होत्या. काँग्रेस भवनमध्ये एक मेळावा झाला, 1-2 मेळावे झाले, बैठका झाल्या, मेळावे नाही. राष्ट्रवादी भवनमध्ये बैठका झाल्या. पृथ्वीराज चव्हाण हजर होते, श्रीनिवास पाटील वगैरे सगळे मोठे मंडळी होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन नलावडे होते. नरेश देसाई काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस, सुरेश जाधव अध्यक्ष, अशी सगळी मातब्बर मंडळी होती. त्या बैठकांमध्ये जोश होता. आता आपण ह्या वेळेला आपली सीट इथे येणार आणि उदयनराजे जरी समोर असले तरी आपली निवडून येण्याची शक्यता आहे, असंच एकंदरीत वातावरण होतं. उमेदवार ठरलेला नव्हता. उमेदवार कोण असा प्रश्नही पडला होता. फक्त चर्चेत नाव होती शशिकांत शिंदे वगैरेंची. पण तो जो जोर होता त्या दरम्यान उदयनराजे जिल्ह्यात प्रचार करत होते, कारण ते दिल्लीवरून आले होते. दिल्लीला ते 2-3 दिवस किती दिवस ठाण मांडून बसले. त्याच्यानंतर भाजप श्रेष्ठींनी जो काही तिथं त्यांच्या बाबतीत जे काही घडलं त्याबद्दल सातारा जिल्ह्यातील जनतेच्या मनात, विशेषतः उदयनराजे प्रेमींमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटत होती. तो काही ठिकाणी व्यक्त पण झाला. भाजप श्रेष्ठींच्या, भाजपच्या विरोधात अगोदरच रान पेटलेलं असताना देशभर त्यांनी अशी महाराजांना वागणूक द्यायला नको होती, अशा बऱ्याचशा प्रतिक्रिया होत्या. ओके, आता तो विषय जाऊ द्या. आता सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलूया. आता प्रचारात गती घेतलेली आहे दोन्ही उमेदवारांनी आणि शशिकांत शिंदेचं नाव जाहीर होणार हे ज्यावेळेला निश्चित झालं त्यावेळेला उदयनराजेंनी एक संकेत दिले होते की त्यांनी तयारीत राहावं आणि आम्ही काही गोष्टी आता ओपन करणार आहोत. त्यानुसार पहिल्या 1-2 दिवसातच महेश शिंदे, कोरेगावचे आमदार, जे शशिकांत शिंदेच्या विरोधात कोरेगावमधून निवडून आलेत, त्यांनी पहिलीच प्रेस कॉन्फरन्स लेखी हॉटेलमध्ये घेतली आणि तिथं बाजार समितीच्या माध्यमातून शशिकांत शिंदेनी केलेला घोटाळा उघडकीस आणला. सगळी कागदपत्रे त्यांच्याकडे होती. पण पत्रकारांना असा प्रश्न पडला की आत्ताच हा घोटाळा निघायचे कारण काय? तर त्याने त्या तारखा पण दाखवल्या. तारखा पण एप्रिलमधल्याच होत्या, म्हणजे जवळच्याच होत्या. फक्त मुहूर्त त्यांना अर्ज भरल्यानंतरचा मिळाला. तर या बाबतीत महेश शिंदे यांनी कागदपत्रांसह खणखणीत आरोप केले आणि जवळपास त्या प्रकरणामध्ये 137 कोटींचा घोटाळा उघडकीस झाला असं कागदपत्रावरून दिसत होतं. पण प्रत्यक्षात हा आकडा 4000 कोटीचा आहे असं महेश शिंदेंचं मत होतं. कारण 1000 स्क्वेअर फुटाचे गाळे जे 5-5 लाखात काहीतरी व्यवहार झाला, ते शशिकांत शिंदेच्या नातेवाईकांनी पण घेतले असं त्यांनी पुराव्यानिशी दाखवलं तिथं. त्यामुळं त्यांनी आकडा जरी 4000 कोटीचा सांगितला असला तरी तो कमी असेल,
पण प्रकरणात सत्य आहे असं एका दृष्टीनं म्हणावं लागेल, कारण शशिकांत शिंदेने हे आरोप खोडून काढताना त्याला समर्पक अशी उत्तरेच दिली नाहीत. कशी तरी वेळ मारून न्यायची निवडणुकीपुरती असं एकंदरीत त्यांची देहबोली दिसून येत होती. त्यामुळं नंतर विरोधकांना म्हणजे उदयनराजेंनी पुढे केलेले महेश शिंदे किंवा नरेंद्र पाटलांना चेव चढला. नरेंद्र पाटील त्यावेळेला तटस्थ वगैरे राहतील, ते पण माथाडींचे नेते, असं थोडंसं शशिकांत शिंदेना वाटत होतं. पण नरेंद्र पाटील पण चौताळ्यासारखे उठले आणि त्यांनी हे परत नंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन शौचालय घोटाळा वगैरे, मतारे तुतारे घोटाळा असे बरेच काही काही शब्द वापरले. नंतर महेश शिंदेने लायकी काढण्याची भाषा केली, शशिकांत शिंदेने त्यांची लायकी काढली. अशा बऱ्याच घटना असं वाटलं वातावरण तापेल, परंतु शांत झालं. शशिकांत शिंदेचा बचावात्मक पवित्रा आधी जे थोडंसं शरद पवारांच्या किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने जे वातावरण होतं ते लक्षात घेऊन त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला की आपल्यावर 4,000 कोटींचा घोटाळ्याचा आरोप झालाय आणि आपण त्याला सक्षमपणे समर्पक असं उत्तर दिलेलं नाही, त्यामुळे तर त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला नाही, म्हणजे शंका घेण्यास वाव आहे अशा पद्धतीनं त्यांनी उत्तरं दिली. त्याचा परिणाम जनतेवर असा झाला की लोकांच्यात कुजबूज सुरू झाली की खरंच घोटाळा नसेल तर शशिकांत शिंदे आक्रमकपणे समर्पक उत्तर का देत नाहीत, लोकांच्या मनात ज्या शंका निर्माण झाल्यात त्याचं निरसन का करत नाहीत जागेवरच, ते त्यांच्यावरील आरोप घेऊन पुढचा प्रचार करत आहेत. हे त्यांच्या सारख्या नेतृत्वाला शोभत नाही आणि या लोकसभेच्या धामधुमीत तर त्यांच्यावरील आरोपांना बळकटी आणणारं त्यांचं वर्तन दिसतंय. याचा फायदा सरळ सरळ उदयनराजेंना होताना दिसतो. जे उदयनराजे सुरुवातीच्या काळात तुल्यबळ लढत असताना थोडंसं पारडं शशिकांत शिंदेच्या बाजूनं झुकत होतं, ते आता उदयनराजेंकडं करू लागले असं लोकांशी बोलल्यानंतर थोडंफार लक्षात येते किंवा माध्यमांमधून येणाऱ्या बातम्या वगैरेमधून कळून येते. याला काय कारणं असावीत? एक तर मुंबई बाजार समितीतील घोटाळ्यात केलेले आरोप, त्यातून डागाळलेली शशिकांत शिंदेची प्रतिमा. दुसरी गोष्ट, जे 38 पक्ष त्याच्यात मग काँग्रेस मुख्य पक्ष आहे किंवा शिवसेना उद्धव गट मुख्य पक्ष आहे, ते सुद्धा अजून जोडीला घेऊन ते प्रचार करताना दिसत नाहीत. कुठं त्यांच्याबद्दल ऐकायला मिळत नाही किंवा लोकांच्यात माउथ पब्लिसिटी म्हणतो आपण, ते पण ऐकायला मिळत नाही. म्हणजे हा प्रचार त्यांचा ढेपाळलाय की सुस्तावलाय हेच काही कळायला मार्ग नाही. एरवी बारीक सारीक आरोपांना उत्तरे देण्यासाठी पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांना सामोरे जाणारे शशिकांत शिंदे या वेळेला मात्र मुग घेऊन गप्प बसलेत असं समजायचं का, असा प्रश्न मतदारांना आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील जनतेला पडलेला आहे. कारण प्रकरण एवढं मोठं होऊन सुद्धा, म्हणजे एवढे मोठे आरोप होऊन सुद्धा मी निवडणुकीत निवांतच आहे असं, अशा पद्धतीचं त्यांचं वागणं आहे. एक गोष्ट आहे की वातावरण मोदी विरोधात लाट आहे देशभरात, त्याचा फायदा होईल किंवा आणखीन काही कारणांमुळे मी निवांत आहे असं त्यांना दाखवायचं असावं किंवा मग त्यांना या आरोपांवर उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे दुसरे पर्याय किंवा उत्तर देण्या इतकी माहिती किंवा बाजू त्यांची कमकुवत असावी असा अर्थ काढायला पण जागा आहे. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मुंबई बाजार समितीतील जे 2-3 प्रकरण आहेत, त्यात एक गाळ्यांचं प्रकरण आहे, एक शौचालयाच्या आहे, एक FSIचं आहे. शौचालयाच्या गाळ्यांच्या प्रकरणामध्ये पानसरे नावाचे एक प्रमुख संचालक होते, त्यांना मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केलंय. आणि हा एक शशिकांत शिंदेच्या जरी त्यांनी अंतरिम जामीन घेतलेला असला तरी
कायदेशीर प्रक्रियेत ते अडकलेत हे निश्चितपणे आपण सांगू शकतो. आणि त्याचबरोबर त्या बातमीत सगळ्याच संचालकांची नावं आलेली आहेत. आता याचा खुलासा ते कसा करणार आणि कशा पद्धतीने मतदारांना ते सामोरे जाणार, आपली प्रचाराची नियोजन किंवा पुढची भूमिका कशी ठेवणार याबद्दल जनतेमध्ये उत्सुकता आहे. धन्यवाद.